ग्रामीण भागात काँग्रेसनं विकासाचं मॉडेल उभं केलं। भाजपनं रेल्वे बोगीच्या माध्यमातून स्थानिकांच्या कोपऱ्याला गुळ लावला। माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका। ग्रामीण भागाच्या विकासासाठी काँग्रेसनं कायम ठोस आणि दीर्घकालीन मॉडेल तयार केलं असून भाजपकडून मात्र प्रतिकात्मक उपक्रमांच्या माध्यमातून स्थानिकांची दिशाभूल केली जात असल्याचं प्रतिपादन काँग्रेस नेते तथा लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सांगितलं आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने एकूरगा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला। मांजरेश्वर देवस्थान इथं प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केल्यानंतर मुरुड, अकोला, अंकोली इथं आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते। सत्ताधाऱ्यांकडून खोटी आश्वासनं, दिखाऊ मॉडेल। यावेळी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख म्हणाले की काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या। ग्रामीण विकास म्हणजे केवळ दिखाऊ उपक्रम नव्हे तर लोकांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवणारी कामं असायला हवीत। मात्र भाजप सरकार आणि भाजपाचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी खोटी आश्वासन आणि दडपशाहीचं मॉडेल उभं केलंय। महत्त्वाकांक्षी असणारा मराठवाड्यातील रेल्वे बोगी कारखान्यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून केला जातोय। मात्र यामुळे ग्रामीण भागातील रोजगारांच्या मूळ प्रश्नाचं निराकरण होत नाही। लोकांना खोटी आश्वासनं आणि कोपऱ्याला गुळ लावण्यापेक्षा त्यांच्या गरजा पूर्ण करणं महत्त्वाचं आहे। काँग्रेस पक्ष भविष्यातही शेतकरी, युवक, महिला, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहील असा विश्वास धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला। एकूरगा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार दत्तात्रय टेकाळे, पंचायत समिती गणात पूजा ढगे, गुरुनाथ गवळी यांच्या पाठीमागे मतांची ताकद उभी करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय। यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.